Hello, hello. This is the Maya Artifact episode number 800. Yeah, sorry, 1800. 1800. Yes. 1800 आर्टिफॅक्ट एपिसोड आहे आणि 1800 म्हणजे किती दिवस किती वर्ष म्हणजे जर 365 गुणीला भागीला 1800 केलं तर किती येते. आता मी कॅल्क्युलेटर वगैरे नाही काढत कारण पण ऑलमोस्ट करीब 3-4 साडेचार वर्ष 5 वर्ष वगैरे झाले ऑलमोस्ट तरी 5 वर्ष आर्टिफॅक्ट एपिसोड. खूप साऱ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या म्हणजे व्हॉट आय फील म्हणजे माझे टार्गेट्स काय आहे, मी त्या टार्गेट पर्यंत कशापर्यंत पोहोचीन वगैरे वगैरे. 1800 आर्टिफॅक्ट एपिसोड इज समथिंग रिअली माइलस्टोन फॉर मी. मी डेफिनेटली ऑफकोर्स विचार केला होता की माझ्या लाईफमध्ये 1800 का करीब 5-6 हजार तर आर्टिफॅक्ट एपिसोड राहिलंच. कारण हे आर्टिफॅक्ट एपिसोड मीन्स टू मी व्हेरी मच. याची काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे, याचा काही ना काहीतरी एक समथिंग लाईफमध्ये खूप मोठा फॅक्टर आहे. खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्यांच्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला. म्हणजे माझ्यामध्ये तेवढी पोटेन्शियल नव्हतं की मी हे करू शकतो की नाही वगैरे वगैरे. बट आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे मला रिअलाइज झालं की यस आय एम समथिंग. मी काही ना काहीतरी आहे व्हॅल्युएबल. मी काही ना काहीतरी या दुनियामध्ये किंवा या वर्ल्डमध्ये समथिंग एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे असं मला रिअलाइज झालं आणि दॅट्स व्हाय आय एम डुइंग इट. इनफ अबाउट दी 1800 आर्टिफॅक्ट एपिसोड. असं काय एकदम असं हे नाही का 1800 आर्टिफॅक्ट एपिसोड आहे त्यामुळे खूप एकदम असं काही 1800 आर्टिफॅक्ट एपिसोड आहे त्यामुळे असं काही नवीन वगैरे काही आहे नाही. येस, एव्हरीथिंग वॉज जसं आहे तसंच आहे वगैरे. येस, या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये ऍक्च्युली डे मध्ये रेकॉर्डिंग सुरू आहे. ऍक्च्युली दुपारचे 2 वाजले आहे आणि तुम्हाला माहित असेल की इथून हर ठिकाणून प्रकाश येऊन राहिलाय. दरवाजातून, इथून लाईट पासून, देन इथून मागच्या दरवाजातून, देन इथे खिडकी पण आहे वगैरे वगैरे. म्हणजे इथे बहुत सारे लाईट सोर्स आहे. एक प्रकारे लाइटिंग साठी नाही का बहुत जबरदस्त कंडिशन आहे का इथे नाही का. म्हणजे रिअलाइजच म्हणजे जो पाहणार व्यक्ती त्याला रिअलाइजच होणार नाही का चला लाईट कुठे कुठे आहे आणि कुठून कुठून आहे. कारण जिथून लाईट येत आहे तिथून खूप ब्राईट प्रकाश येऊन राहिला आहे. करण्याचा एक्सपोजर माझ्याकडे फोकस आहे ना, त्यामुळे तो मागच्याला व्हाईट बॅलन्सला एक प्रकारे डिसअपिअर करत आहे. त्यामुळे मागे जे दिसून राहिलंय ते ओनली व्हाईटच आहे. त्याच्या आतमध्ये काय. आता मी हे अशाप्रमाणे बोलून राहिलो बिकॉज ऑफ दॅट की सिनेमा फोटोग्राफी बद्दल मला थोडं बहुत तरी नॉलेज आहे आणि मला ऍपरेचर आणि त्याच्यानंतर फोकस आणि एफ स्टॉप्स वगैरे लाईट त्याच्याबद्दल थोडस माहित पडलंय ना, त्यामुळे मी कसं थोडस अशा पद्धतीने बोलून राहिलोय. बट आजचा इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे की या क्वेश्चनमुळे मी काफी एकदम हे झालो, एक प्रकारे नर्वस झालो. जे लोक फिल्म मीडियामध्ये काम करतात ते लोक खूप हायर एज्युकेशनसाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जातात. FTII किंवा दिल्ली ड्रामा स्कूल वगैरे असे खूप सारे फिल्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत ज्यांची फीज 2 लाख 3 लाख 5 लाख 10 लाख वगैरे. आणि त्या लोकांचा आणि माझा जो टार्गेट आहे तो सेमच आहे. बट ते लोक खूप चांगले इन्स्टिट्यूट मधून पढाई करतात वगैरे. बट आपण तशी पढाई नाही करत. बट आपल्याला असं वाटते का आपण तिथे पोहोचू बा. तुला भीती नाही वाटत या म्हणजे हे लोक एक हायर इन्स्टिट्यूट मध्ये येतात. ओके, हायर इन्स्टिट्यूट मधून पास आउट होतात. त्यांच्यापाशी खूप काही नॉलेज असते. आपल्यापाशी पण नॉलेज आहे ना. आपण युट्यूब वरून खूप काही गोष्टी शिकून राहिलो. बट इट्स युट्यूब. म्हणजे युट्यूबमुळे आपण नाही का खूप साऱ्या गोष्टी जाणून घेत दॅट इज ओके. बट हे खरंच आपल्या पर्सनॅलिटीला खरंच डेव्हलप करेल का. खरंच हे आपल्याला एक प्रकारे त्या इंडस्ट्रीमध्ये काम भेटेल का आपल्याला. हे तुझ्यावर डिपेंड करते की तू त्या गोष्टीसाठी किती सिरियस आहे.
ओके, युट्यूब एक माध्यम झालं तुला शिकवण्यासाठी. समज जर कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये घे, ते पण हेच शिकवणार आहे जे तुला युट्यूबवर शिकवून राहिले. ओके, ते 10 लाख 10-15 लाख खर्च करून राहिले, तू तुझ्या फक्त GPRS पॅकवर खर्च करून राहिला. दॅट्स इट. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की ते लोक किती ग्रास्प करत आहेत त्या गोष्टीपासून, आपण किती ग्रास्प करत आहे. हे बघ, इंडस्ट्रीमध्ये लागण्यासाठी खूप चांगला बॅकग्राऊंड असणं किंवा खूप चांगलं एक प्रकारे कॉन्टॅक्ट असणं किंवा खूप चांगलं इन्स्टिट्यूट मधून आलं हे डिपेंड नाही करत. डिपेंड करते की तुमच्यामध्ये टॅलेंट काय, आणि हे टॅलेंट जेव्हा होते जेव्हा तुमच्यामध्ये पॅशन राहील फिल्म बनवण्याचं. तुझ्यामध्ये पॅशन आहे आणि तू त्या पॅशनसाठी तू स्वतःमध्ये टॅलेंट डेव्हलप करत आहे, बस दॅट्स इट. यस, मला असं काही वाटत नाही का फिल्म इंडस्ट्रीमध्ये दुसऱ्या कोणा गोष्टीची गरज आहे. जर तुमच्यामध्ये टॅलेंट आहे आणि पॅशन आहे तर ऑफकोर्स यू आर वेलकम देअर. हा, आता हे तुमची चॉईस आहे का तुम्हाला तिथे गेल्यावर गोष्टी किती कठीण करायच्या आहे किंवा किती सोपी करायची. इट डिपेंड्स ऑन यू. कारण मेहनत तर प्रत्येक जण करतो आणि आपल्याला पण मेहनत करायची आहे आणि खूप मेहनत करायची आहे. आणि वाटते शब्द जेवढा सिम्पल आहे तेवढाच कठीण आहे ते करून दाखवणं. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट पण अंडरस्टँड ठेवावी लागेल. आणि वन थिंग मला एक गोष्ट सांगायची आहे की इथे काम खूप आहे रे, खूप आहे. ऍज अ डिजिटलायझेशन झालंय ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे लोकांना ऍज अ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना खूप काम आहे. याची डिमांड वाढत आहे. कंटेंटची गरज सगळ्या जणांना लिटरली. तर तुला फक्त त्याच्यामध्ये एक प्रकारे स्वतःला एनरोल करायचे आहे. ओके, आणि स्टार्टिंगलाच तुला एकदम स्वतः एकदम दाखवायचं नाही की माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे. नो नो, पहिले ऍक्च्युली आपण ऍज अ युट्यूब वरून शिकून घेतलं, माहीत करून घेतलं, दॅट इज ओके. बट एक प्रकारे स्वतःमध्ये एक्सपिरियन्स पण करून घ्यायचा आहे का हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्हॉट इज एक्झॅक्टली ग्राउंड लेवलवर कशाप्रमाणे काम होते हे आपण जाणून घेऊ जेव्हा आपण ऍज अ असिस्टंट राहू कोणत्या ना कोणत्या फील्डमध्ये. माझा विचार आहे की ऍज अ असिस्टंट डिरेक्टर राहू जेव्हा मी कामाला जाईल. कारण असिस्टंट डिरेक्टर्स नोज एव्हरीथिंग अबाउट फिल्म मीडिया. त्यामध्ये फिल्ममध्ये काय काम होते, कशाप्रमाणे ऍक्टर्स असतात, कशाप्रमाणे बिहाइंड द स्क्रीन काम होते, कोणकोणत्या गोष्टीची गरज असते, नाही गरज असते, कोणकोणत्या, म्हणजे हे अशी गोष्ट आहे की हे नाही का तुम्ही कितीही इन्स्टिट्यूट मधून जाणून घ्या किंवा किती युट्यूब वरून जाणून घ्या, यू विल नेव्हर नो व्हॉट विल हॅपन इन द सेट. अँड दॅट इज बिकॉज यू हॅव टू एक्सपिरियन्स अबाउट दी ग्राउंड लेवल, की ग्राउंड लेवलवर फिल्म बनते कशी. सो प्रयत्न सुरू आहे आणि असं नाही प्रयत्न कमी नाही. ऑफकोर्स प्रयत्न मी करून राहिलो आहे. प्रत्येक गोष्ट मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण भीती पण तर वाटत आहे ना कारण मी माझी सगळी लाईफ सोडून, सगळ्या लाईफचे सगळे आराम वगैरे हराम सगळ्या सोडसाड करून मी एक प्रकारे या गोष्टीला चेस करून आलो की जिथे करीब लाखो लोक चेस करतात. आता हे तुला फिगर आउट करायचं आहे की तू कशा वेळी चेस करतो. ही तुझी मेहनत आहे. दॅट्स इट. मार्ग दाखवणं एक प्रकारे युनिव्हर्सची एक प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी असते, बट त्याच्यावर चालावं तुला स्वतःला लागते. हॅलो, दिस इज दी माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1800. याची तारीख आहे ऍक्च्युली 20 जानेवारी 2020. ओके, आता वाजले दुपारचे 2 वाजले. ऍक्च्युली माझी सेकंड शिफ्ट आहे आता. सो त्याच्यानंतर मग मी घरी आल्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं म्हणजे एक प्रकारे आय डोंट नो इट वुड बी पॉसिबल ऑर नॉट, आय डोंट नो. सो त्यामुळे मला असं वाटलं की आताच आपण रेकॉर्ड करून घ्यावं. आज सकाळपासून ऊन वगैरे काहीच नाही, बट हवा, थंडी हवा खूप आहे. गेले 3-4 दिवस एवढी थंडी नव्हती, बट इतक्यात खूपच जास्त थंडी वाढली आहे. पण एवढी नव्हती. स्टार्टिंगला तर खूपच थंडी होती कारण जेव्हा पाऊस पडला होता तेव्हा तर अति भयानक थंडी होती. स्टील थोडासा अपसेट आहे का अजूनपर्यंत मी इथेच आहे. दॅट्स वाय. अजून काय थोडस बोलूशी वाटत आहे यार, का बोलू मी.
काय बोलतो तू, काय बोलतोस? बोलायला आता काय उरलंय, खूप काही उरलंय. खूप काही गोष्टी आहे जे सांगायच्या आहे वगैरे वगैरे, खूप काही गोष्टी अंडरस्टँड करायच्या आहे. Till then everything is fine as good. So this is the My Heart Five episode number 1800. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.